विरुद्ध RCC राया ही पुढील लढत तुम्हाला पाहायला मिळेल. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. ऑलरेडी यापूर्वीच्या मॅच मध्ये जागृती 11 RCC राया विरुद्ध जे ब्राह्मणदेव भाटे लढत असेल, पण यापूर्वीच्या मॅच मध्ये जनुमान सरवली ब संघ उशिरा दाखल झाला होता, त्याकरिता त्यांना 2 धावांची पेनल्टी देखील मिळाली. सो इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी ते उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर कोपर विपक्ष आपल्याला सामना पाहायला मिळतो. श्री गणेश अंजूर चांगल्या लढती आज देखील आपण इथे स्पर्धेनिमित्त पाहणार आहोत. राकेशजी केणे आमचा आधारस्तंभ यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आदरणीय मधुकरजी पाटील दादांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडायचा आहे. आदरणीय मधुकरजी पाटील साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. सामन्याला करूया आपण सुरुवात. द्वितीय फेरीतील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सामना क्रमांक 3 आणि पहिल्या फेरीतील 2 मॅचेस इथे दरम्यान कंप्लीट झालेल्या आहेत. पहिला सामना धामणगावने जिंकला, पिंपळघरला परास्त केला आणि त्यानंतर जयनुमान सरवली संघावरती मात देत असताना भूमी 11 कुंदे संघ पुढे सरसावलाय. सामना 4 षटकांचा असेल कारण द्वितीय फेरीतील मॅच आहे. मॅच इज ऑन, गेम ऑन. अंपायरचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. सामना होते सुरुवात. अनोख्या शैलीमध्ये हॅरी सरांचा इशारा आलाय की करूया आपण मॅचला सुरुवात. बॉलर तयार. ओव्हर नंबर 1 भावेश. ओव्हर द विकेटनं आक्रमण केलं. मिड ऑनच्या डोक्यावरनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा पार. 4. ला फिडलर नव्हते. लॉंग ऑन मध्ये देखील आपण पाहिलं तर बॉल ट्रॅव्हल झाला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 मिळाला. सुरुवात तर विस्फोटक झाले. दमदार सुरुवात मी म्हणेन इथे पहिल्या ओव्हर मध्ये, पहिल्या डावामध्ये दर्जेदार स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट प्रत्येकाला गरज असते आणि तो फ्लाइंग स्टार्ट सध्याच्या घडीला मिळवून देत असताना स्ट्रायकर एंड वरती बॅटर सचिन आणि त्यासोबत संकेत नॉन स्ट्रायकर एंड वरती. ओव्हर नंबर 1 भावेश. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती मुख्य गोलंदाज आहे आणि मुख्य गोलंदाजावरती ती मुख्य जबाबदारी संघाची देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच ऑन करा लगेच. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थ्रू दी कव्हर. इनफिल्ड मध्ये बॉल अडवलं जाईल. तत्पूर्वी सिंगल मात्र प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती 5 धावा, 5 रन्स ऑन दी बोर्ड.
चौकाराच्या नंतर अगदी आपण पाहिलं तर थ्रू दी कव्हर फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. ऑफ साइडला सुंदर टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. लाजवाब, ऍब्सोल्युटली ग्रेट हिट. आणि पंचांचा अनोख्या अंदाजामध्ये हातावरती उभे राहून इशारा करतायत षटकार. पॉवर पॅक्ट मिड विकेटच्या बाहेर खेळाडू कक्षाच्या बाजूला जाऊन आदळला चेंडू. षटकार मिळाला. धावसंख्या 6 ने आता 11 वरती. दो भाई दोनो तबाई. एकाने चौकार मारला तर दुसऱ्याने लावलाय षटकार. फुल टॉस लॉफ्टेड ऑफरोड खेळला गेलाय थ्रू दी कव्हर. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल आणि रिले फिल्डिंग तिकडे आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला उचलतील, अडवतील, फेकतील तत्पूर्वी 2 धावांचा अवधी सहज मिळाला. अतिशय सुंदर क्रीडांगण अगदी आपण पाहतोय. आउटफील्ड मध्ये ग्रीन ग्रास देखील हलकी तुम्हाला पाहायला मिळते. ड्राय ग्रास आहे. त्यासोबत अतिशय सुंदर विकेट खेळपट्टी. निसर्गरम्य परिसरामध्ये असलेले हे दमदार क्रीडांगण आणि तितकीच शानदार क्रिकेट टुर्नामेंट. मिड ऑफच्या वरून खेळायचा होता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित होते. चांगला झेल. दरम्यान विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय भूमी 11 कुंदेला. बॅटर आउट. त्याला पहिल्या विकेटचं पतन. दरम्यान धक्का क्रमांक पहिला लागला. बॅटिंग करत असताना संकेतच्या स्वरूपात भूमी 11 कुंदेला. यापूर्वी जबरदस्त खेळ राहिला अगेन्स्ट टीम सरवली. लास्ट ओव्हर थ्रिल असं वाटलं पाहायला मिळेल, पण ग्रेट फिनिश बाय कुंदे. भावेश अंतिम चेंडू घेऊन ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. लेफ्टी बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये बीके. भूषण दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. वन ऑफ द पॉवर हिटर फ्रॉम कुंदे. ओळख आहे मोठे फटके खेळण्याची, पण गोलंदाज देखील सांगतो इथे मैदानाच्या आतमध्ये मोठमोठे गार केले गंमत मध्ये. दुसरी विकेट मिळवल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धक्का क्रमांक दुसरा बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदेला. नंतर भूषण जो महत्वपूर्ण इम्पॅक्ट टाकतो प्रत्येक मॅच मध्ये त्याला बाहेर काढले सध्या. आणि आता भूषण रोणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. संघाचे मी म्हणेन सर्वे सर्वा. भूमी 11 कुंदे प्रत्येक टुर्नामेंट मध्ये आपला सहभाग त्यांचा पाहायला मिळतो आणि त्यासोबत अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नामांकित स्पर्धांमध्ये अगदी आपण पाहिलं तर सुपर 6 टॉप 3 पर्यंत नेहमी त्यांचा प्रवास आपण पाहत असतो. 2 दादा संघ एकमेकांच्या समोर आले तर जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते आणि तेच या मॅच मध्ये देखील आपण पाहणार आहोत. लक्षा बैलाचे मालक मगनशेठ भोईर यांच्याकडून धामणगाव संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. सध्या महाराष्ट्र म्हटलं तर 4 खेळांना सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं. कबड्डी, क्रिकेट, कुस्ती आणि
खेळ मातीचा खेळ, शेतकऱ्याचा बैलगाडा शर्यत. असं म्हटलं जातं की मुलीचा हात धरायला नाही तर बैलाचा कासरा धरायला वाघाचं काळीज लागतं. ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 13 धावा धावपटलावरती आहेत. ओव्हर नंबर 2 साहिल गोलंदाजी मार्कमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला वेळ थोडा कमी घ्या, फिल्डिंग लावून घ्या आणि मॅच ऑन करा. ओव्हर द विकेट न हल्ला केलाय. थ्रू दी कव्हर, स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल पाठवलाय थेट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॉल अवेलेबल करून द्या आपण. मैदानाचा ताबा घ्यायचा लगेच व्हॉलंटियर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांच्या विरोधामध्ये जागृती 11 आसीसी राया ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खांडपेच्या क्रीडांगणावरती राया संघानं काय अफलातून प्रदर्शन केलं होतं मला अजूनही लक्षात आहे. जबरदस्त स्टार्ट ऑफ दी सीझन 2026 चा ग्रेट स्टार्ट त्यांना तिकडून मिळाला होता. ओव्हर द विकेट दूर ठेवला गेलाय. अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा अनोख्या शैलीमध्ये इशारा आहे. हे एंटरटेनमेंट, हे मनोरंजन आहे. पण कुठेही मनोरंजन करताना निर्णय चुकला नाही अजूनही पंचांचा आणि ही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. आणि त्याच कारणास्तव अखंड महाराष्ट्रभर नव्हे तर मी म्हणेन भारतभर मागणी आहे या पंचांना. इट्स अ वालेट डिलिव्हरी. डॉट बॉल चेंडू ग्राह्य धरला जाईल. चौकार आला. त्यानंतर व्हाईट बॉल आणि मग डॉट बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न साहिल देखील करतोय. हे महत्वाचं आहे. हेच तर क्रिकेटचे एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा हे समीकरण सातत्याने आपल्याला क्रिकेटच्या या क्षेत्रावरती पाहायला मिळते. क्रिकेटचं हे नंदनवन मी म्हणेन सुवर्ण नगरी क्रिकेटची. आणि या सुवर्ण नगरीवरती या नंदनवनावरती सुरू असलेल्या क्रिकेटचा रणसंग्राम. दिवस क्रमांक 2 6 दिवसीय क्रिकेटची ही स्पर्धा जणू काही सप्ताह वाढून ठेवलाय क्रिकेट रसिकांसाठी. कोंढेरी संघानं बिगिट केलाय. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर थेट पाठवलाय टॉस का बॉक्स. या कक्षामध्ये चेंडू 6 धावा. मिळतोय. गोलंदाजांवरती हावी होण्याचा प्रयत्न करतात बॅटर देखील. आणि ग्रेट टायमिंग. यापूर्वी जो शॉट आपण पाहिला तो कव्हर पॉइंट रिजन मध्ये आणि त्यानंतर ओव्हर द कव्हरचा फटका एक्झिक्यूट केला. फार सुंदर. नेत्रदीपक टेक्निकली स्ट्रॉंग बॅटिंग करतोय सध्या मैदानामध्ये बॅटर सचिन. म्हणून तयार. साहिल थोडं दबाव असेल साहिलवरती, थोडं प्रेशर असेल बिकॉज यापूर्वी 2 मोठे फटके आलेले त्याचा अगेन्स्ट बॅटर सचिन च्या बॅटमधनं. पुढील बॉल. बॅटची खालची कडा आतली लागली आणि त्यानंतर पहिला टप्पा पडून बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. निर्धाव चेंडूची झालेली ही सांगता. प्रत्येक डॉट बॉल कुठे ना कुठे मनामध्ये एक गोष्ट निर्माण करेल फलंदाजाचा की प्रेशर बनतंय का आपल्यावर. ओव्हर द विकेट न पायांवरती टो क्रशिंग यॉर्कर. बट पंचांचा इशारा आला की बॅटर शफल होतो ऑफ स्टम्पच्या बाहेर. गुड डिसिजन. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ मिसिंग ऑफ स्टम्प. इट्स नॉट आउट. त्या गोष्टी गरजेच्या आहेत. LBWचा निर्णय घेत असताना प्रथमतः पंचांना पाहावं लागते की डेंजर झोनवरती बॉलर येतोय का. तो येत असेल तर फलंदाजाला पंच नेहमी त्याच्या हितात तो निर्णय देतात कारण त्यांना काही दिसत नाही. त्यानंतर इम्पॅक्ट कसा आहे, पिचिंग कुठे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि मग स्टम्प्सवरती बॉल हिट होतोय की नाही या गोष्टीचा देखील तिकडे आढावा घेतला जातो. व्हाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील कॉल. व्हाईट बॉल आहे. 1 फॉर द ओव्हरचा कॉल दिला गेलाय. डोक्याच्या भरपूर वरून हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. एक चौकार, एक व्हाईट बॉल, डॉट बॉल सिक्सर, डॉट बॉल सिंगल, वाईड
भूषण दादा रोहने यांना तुम्ही स्ट्रायकर एंडवरती पाहतात आणि आमचे गुरु रोशनजी संते सर यांच्या शुभेच्छा कुंदे संघासाठी मिळतात. कंदे समर्थक आहेत खरे तर भूमी 11 कुंदे संघाचे. आणि प्रत्येकी वर्षी जेव्हा नवीन पर्व आपण सुरू करतो तेव्हा जेव्हा आपण आपल्या संघासाठी टी शर्ट्स घेत असतो तेव्हा भूमी 11 कुंदेची टी शर्ट रोशनदादापर्यंत पोहोचत असते, ती जर्सी त्यांच्यापर्यंत पोहोचत असते आणि ते एन्जॉय करतात ही मॅच. सध्या लाईव्ह ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या वतीनं ते जोडले गेले आणि भूमी 11 कुंदे संघाला शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. 2 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 13-13च्या सरासरीने 26 धावपटलावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 2 विकेट, 26 ऑन बोर्ड. भूमी 11 कुंदे. ओव्हर नंबर 3चा खेळ झाला सुरू आणि षटक क्रमांक 3ची जबाबदारी गोलंदाज सूरजच्या खांद्यावरती सोपवली आहे. स्क्वेअर द विकेट खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल, हिज गॉन. विकेटचं पतन. चौका षटकारांचा पाऊस पाडत होता त्या सचिनला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. बिग विकेट डाऊन. टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्ताना भूत झालाय सध्या बॅटिंग करत असताना टीम भूमी 11 कुंदेचा. मला वाटतंय दुपारच्या सत्रामध्ये रंगात आले या. मला वाटत नाही इतक्या कडाक्याच्या उन्हामध्ये रिस्क घेतील. रिस्क घेतो इसके आयरी सर. थम्सअपचा इशारा करतायत, ओके म्हणतायत. परत यार सूरज रायटी बॅटरला प्रचंड डोकेदुखी आहे या गोलंदाजाची. उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत आणि गोलंदाजी मार्कवरती सूरज महत्वपूर्ण गोलंदाज या संघाचा. कुठेतरी दुसऱ्या ओव्हरमध्ये या गोलंदाजाला पाचारण करायला हवं होतं बिकॉज 2 विकेट मिळाला होता. तो दबाव होता भूमी 11 वरती. लेफ्ट आर्म बॉलर आहेत, फुल टॉस टाकला होता. बाल बचे मी म्हणेन. थोडक्यात बचावला गेला गोलंदाज. प्रशंसा कदाचित पटली नसावी. बॅट चेंज करतात आता कारण या गोष्टी देखील बहुतांश वेळी पाहायला मिळतात जेव्हा फलंदाज चांगलं टायमिंग करत नाही किंवा बॅटच्या संपर्कात बॉल येत नाही त्यावेळेला फक्त ती बॅट येत नाही त्यासोबत एक मेसेज देखील येत असतो. त्यामुळे आता काहीतरी बॅट सोबत मेसेज देखील आलाय, त्याचा फायदा होईल का? रुपेश आता गायकर यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे आपलं देखील, वेलकम. लेफ्ट आर्म बॉलर राऊंड दी विकेट न मारा करत होता. यावेळेस देखील स्विंग अँड मिस. याच गोष्टीचा मी उल्लेख केला ना की लेफ्ट आर्म बॉलर रायटी बॅटरसाठी नेहमी डोकेदुखी असतात आणि सध्या डोकेदुखी वाढली आहे बॅटिंग करत असताना. बॅटर स्ट्रायकर एंडवरती राजला आपण पाहत आहोत. मागील 3 बॉल तो खेळला, 3 बॉलवरती एकही धाव त्याच्या बॅटमध्ये आले नाहीये. नैसर्गिकरित्या चेंडू बाहेर येतात, कट करतो तो गोलंदाज आणि त्याचा फायदा होतोय त्याला आणि कुठेतरी बेनिफिशियल ठरतंय धामणगाव संघासाठी मी म्हणेन. आणखीन एक बाहेर ठेवलाय पण यावेळेस व्हाईट बॉल.
व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. थोडं कॉमेंट्री बॉक्स अगदी आमचा कव्हर विजनमध्ये रायटी बॅटरसाठी. सो बॉलर कोणत्या प्रकारचे चेंडू हाताळतोय, कसे वळण घेत आहेत, ग्रीप कसा आहे, त्या गोष्टी जास्त उल्लेख करायला मिळत नाही. पण होपफुली आमच्या बाजूला टेक्निकल टीम आहे आणि तिथे पाहून आम्ही लगेच सांगतो एक्झॅक्टली काय घडतंय. शफल झाला होता यावेळेस. शफल झाला म्हणजे सफल झालं हे योग्य नाही, कारण बहुतांश वेळी ऑफसाईड रिजनमध्ये फटके खेळत नाही बॅटर. ऑफसाईडच्या बाद शफल होऊन खेचून मारण्याचा प्रयत्न करतात आणि तोच प्रयत्न आता अयशस्वी ठरतो. डॉट बॉल येतोय. मागील जवळपास आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव आली, ती एक्स्ट्राची. डेड बॉलचा इशारा पंच करतात आणि अगदी आपण विचार केला दुसऱ्या ओव्हरमधून चौथा जो चेंडू हाताळला तिथून धावांची गती पूर्णपणे मंद झाली. फक्त 3 धावा आल्यात मागील जवळपास 8 बॉलमध्ये. 8 ते 9 चेंडून मागे जर आपण पाहिलं तर फार कमी धावा. थोडी दुखापत झाली आहे कदाचित. काळजी घ्या सर, सलामत तो पगडी 50 लक्षात ठेवा. पाणी वारंवार जास्त पित राहा. मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्यापूर्वी थोडे एक्सरसाइज करा, वॉर्मअप करा. या गोष्टी आम्ही नेहमी सांगत असतो, गरजेचं आहे. कारण आपले ग्रामीणचे खेळाडू गाडीवरनं उतरताना डायरेक्ट मैदानात येतात, त्यामुळे अर्धा तास लवकर येत चला. बऱ्याचशा खेळाडूंना त्यांचा जॉब हँडल करावा लागतो, काही बिझनेस असेल, नोकरी धंदा सगळं सांभाळून क्रिकेट खेळावं लागतं, त्यामुळे बराचसा टाईम मॅनेज होत नाही. पण प्रयत्न करा की 5 ते 10 मिनटं आपण लवकर मैदानावरती पोहोचू. एक 10-5 मिनटं जरी एक्सरसाइज स्ट्रेचिंग वगैरे केली तर आपली बॉडी फ्री होते आणि मग आपण मैदानात उतरलो की अशा गोष्टी फार कमी घडतात. पण सध्या थोडा दुखापतग्रस्त आहे तो खेळाडू. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. धावसंख्येचा जो वेग होता पूर्णपणे मंदावलेला आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या थांबली, खुंटली. धावसंख्येवरती पूर्ण विराम लागलाय. सूरज येतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म, आणखीन एक स्विंग अँड मिस. व्हॉट बॉलिंग, ग्रेट, ऍब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग बाय सूरज. ज्या प्रकारची त्याने गोलंदाजी केली, एकमेव धाव ती वाईडची मिळाली, त्या व्यतिरिक्त कोणती धाव खर्च केली नाही. टाळ्या वाजवा एकदा सूरजची गोलंदाजी आवडली असेल तर. सुपर बॉलिंग, एक्सिलेंट, जबरदस्त गोलंदाजी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने रायटी बॅटरला त्याने मारा केला आणि प्रत्येक बॉल बाहेरच्या दिशेने वळवणारा आपल्याला पाहायला मिळाला. आणि बॅटरला माहित होतं रायटी बॅटरला की बाहेरच्या दिशेने नैसर्गिकरित्या चेंडू वळणार आहेत, पण तरी देखील त्यांना फायदा उचलताना आला नाही. भूषण दादा थोडे नाराज दिसले, कारण या मागील ओव्हरमध्ये कुठे धाव आली नाही, फक्त 1 रन आली, ती व्हाईट बॉलच्या स्वरूपात. पण त्या व्यतिरिक्त कोणती धाव स्कोरबोर्डवरती लागली नाही. 2 ओव्हर नंतर 26 होत्या, आता 3 ओव्हर नंतर झाल्यात धावा 27. 3 विकेट गमावल्यात भूमी 11 कुंदेने. चला धामणगाव संघ, फिल्डिंग आपण लवकरात लवकर लावून घ्या. मायू 11 या नावानं धामणगाव संघ स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ प्रशांत भोईर फॅम टीम, मायू 11 धामणगाव, आणि त्यांच्या विरोधामध्ये भूषण रोहणे फॅम टीम भूमी 11 कुंदेला तुम्ही पाहतात. कल्याण ग्रामीण टिटवाळा परिसरामध्ये 2 संघ आम्ही पाहतो भूमी 11च्या नावाने. एक जगन्नाना पाटील यांनी पुरस्कृत केलेला असतो तो श्री गजानन डेव्हलपर भूमी 11 मांडा, आणि एक भूमी 11 कुंदे संघाला आपण पाहत आहोत. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत, दोन्ही भक्कम पुरस्कर्ते आहेत. भूषणदादा असो किंवा आमचे नाना असो, नेहमी या ग्रामीण संघाच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे असतात. लेग स्टंप सोडून राऊंड ही लेग्स, व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात.
खांबाचे आपले कांबेगावला बिलॉंग करतात हॅरी सर. कल्याण ग्रामीणचेच आहेत आणि आपल्या कल्याण ग्रामीणचं नाव अखंड भारतभर पोहोचवण्यामागे त्यांनी भरपूर मेहनत घेतली. गुजरातमध्ये स्पेशल मागणी असते त्यांना ऑन पब्लिक डिमांड. बॅटची एज आहे. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. भूषण रोणेला मैदान सोडावं लागेल. आणखीन एका विकेटचा पदा मैदानात धक्का. चौथा बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदेला. इज गॉन. अखेरच्या षटकाची सुरुवात. अतिरिक्त धावे आणि त्यानंतर विकेट. तयार. अटॅक केलाय. हा ट्रॅक शरीरावरती येणारा विकेटचं पतन सध्या मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बीबीएल देखील सुरू आहे. बीबीएल मध्ये आपल्या शेजारील खरं तर देशातील बऱ्याच खेळाडूंची मी म्हणेन इन्सल्ट झालेली तुम्हाला पाहायला मिळाली. कारण शाहीन आफ्रिदीला मिड ओव्हरमध्ये बाहेर काढण्यात आलं. मोहम्मद रिझवानला देखील आपण पाहिलं तर रिटायर्ड आउट केलं कारण स्ट्राईक रेट त्याचा फार स्लो सुरू होता. जणू काही 2G बफरिंगमध्ये तो बॅटिंग करत होता. स्टीव्ह स्मिथ देखील म्हणाला की नो थँक्स टू सिंगल टू जस्ट कीप बाबर आझम अवे. बाबर आझमला स्ट्राईक पासून दूर ठेवायचं होतं त्यामुळे त्याने सिंगल घेतली. आणि त्यासोबत पाकिस्तानी खेळाडूंना फक्त एंटरटेनमेंट म्हणून बीबीएल मध्ये घेतलं जाते की काय हा प्रश्न आता उभा राहिलाय. बाबर आझमला देखील रिटायर्ड आउट केलं. मोहम्मद रिझवानला देखील रिटायर्ड आउट केलंय. आता शाहीन आफ्रिदीला मिड ओव्हर मधून काढून टाकलं. हास्यास्पद कामगिरी आहेत. ओ द विकेटनं फटका फसलाय. आणखीन एक झेल होऊ शकते. येस डेफिनेटली विकेट हॅट्रिक संपादित करणारा पहिला गोलंदाज आपण पाहत आहोत आजच्या दिवसातील. आजच्या दिवसातील दुसरा गोलंदाज आहे खरं तर. यापूर्वी विनोदने विकेट हॅट्रिक संपादित केले आणि आज गोलंदाजांचा बोलबाला या क्रिकेटच्या नंदनवनावरती सुरू असलेला मी म्हणेन. सलग 3 विकेट उदयने मिळवल्यात. सुपर आउटस्टँडिंग बॉलिंग. ज्या प्रकारे एखाद्या फलंदाजाला अर्धशतक बनवल्यावरती जो आनंद मिळतो त्या गोलंदाजाला विकेट हॅट्रिक संपादित केल्यावरती तो आनंद मिळत असतो. आणि विकेट हॅट्रिक संपादित करणं म्हणजे गोलंदाजासाठी एक फार मोठी अचिव्हमेंट आहे त्याच्या आयुष्यातील. आणि कुठेतरी ही विकेट हॅट्रिक जी घेतली गोलंदाज उदयने तो आपल्या क्रिकेटिंग कारकिर्दीमध्ये आयुष्यभर त्याच्या मनामध्ये साठवून ठेवेल. कारण अतिशय सुंदर गोलंदाजी तो करतोय लास्ट ओव्हरमध्ये. शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी निशी कमी धावा खर्च करत असताना विकेट टेकिंग बॉलिंग कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण पेश केलंय सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज उदयनं. 4 चेंडू हाताळल्यात, 3 गडी बाद केलेत, 1 बॉल डॉट आणि 1 एक्स्ट्रा रन. यापूर्वी देखील आपण पाहिलं तर सूरजने तेच चित्र करून दाखवलं. तो ठसा उमटवलाय गोलंदाजांनी मागील 2 षटकांमध्ये. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. भूमी 11 कुंदे संघाच्या प्रत्येक फलंदाजाला शांत ठेवलंय आणि आता हात खोलण्याची संधी देखील देत नाहीयेत. अचूक गोलंदाजी. टॉस साठी इन्व्हाइट करेन जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ कर्णधार आणि त्यांच्या अगेन्स्ट जागृती 11 RCC राया. ऑन साइडला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. ओव्हर नंबर 4 चा खेळ झाला पूर्ण. मागील 12 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आलेल्या आहेत आणि तब्बल 4 विकेट गोलंदाजाने मिळवले. म्हणजे पहिला 12 बॉल वरती बोलबाला राहिला भूमी 11 कुंदेचा आणि त्यानंतर
अगदी आपण पाहिलं तर मायू 11 धामणगाव संघानं मारली बाजी. 4 षटकांचा खेळ झाला पूर्ण. 28 धावा धावपटलावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टॉसची प्रक्रिया आपण करूयात. जागृती 11 RCC राया आणि त्यांच्या विरोधामध्ये जय ब्राह्मणदेव भाटाळ्यामध्ये पुढची लढत. आमचे आधारस्तंभ कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरीचे राकेशजी केने यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉसची प्रक्रिया ते दरम्यान पूर्ण करणार आहोत. नाणेफेकीचा कौल इथे आपण दरम्यान पूर्ण करतोय. नील मंडप डेकोरेटर्स नील गायकर तुकाराम गायकर कोंडेरी यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. हेड्स आणि टेल्स आहे जागृती 11 RCC राया आणि जय ब्राह्मणदेव स्पोर्ट्स भाटाळे. टेल्स इज द कॉल फ्रॉम अप्पू कुंगले अँड टेल्स इट इज. आपण मंचावरती विराजमान होऊ शकता. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. अप्पू टॉस जिंकलाय. सीझनची सुरुवात 2026 ची फार चांगली झाली ट्रॉफीने, पण त्यानंतर प्रवास आता मागील काही दिवसांमध्ये कसा राहिला आहे राया संघाचा? सुरुवात ते काफी चांगली झाली होती आणि आता 1-2 आठवड्यात काय बॅट फॉर्म चालू होता आणि परत तसाच फॉर्म चालू आहे. एक ठिकाणी फायनल गेले आणि इकडे पण क्वालिफाय व्हायचा प्रयत्न करू. काय सांगायला स्पर्धेबाबत? मुख्य प्रवेशद्वारातून जेव्हा आत आलात, इतकं सुंदर क्रीडांगण, इतकं सुंदर आयोजन या स्पर्धेचं पाहिलं. स्पर्धेबाबत काय सांगशील? स्पर्धा खूप छान आहे आणि नियोजन 1 लाखची टुर्नामेंट असते तसं आहे आणि आम्ही बरेच टुर्नामेंट केले, ₹1,00,000 टुर्नामेंट. तेव्हा एवढा आयोजन आणि डेकोरेशन एवढा नव्हता जेवढा 50,000ची मॅचला आहे. भरपूर शुभेच्छा. फार चांगलं वक्तव्य अप्पूने केलं. तुम्ही देखील भिवंडी परिसर असू द्या, कल्याण डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर परिसरामध्ये सातत्याने खेळत असतात, पण काय सांगाल या स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन पाहून कसं वाटलं? स्पर्धेचं आयोजन नियोजन तर खूपच छान केलं आहे. बोलवं तेवढं कमीच आहे. असं मोठ्या मोठ्या टुर्नामेंटला आयोजन होते. एक खूप ग्राउंड पण मस्त आहे, खेळायला मजा येईल. खूप शुभेच्छा तुम्हाला देखील. अप्पू टॉस जिंकला, फक्त निर्णय कळवा. 5 षटकांचा सामना असेल. फिल्डिंग. भरपूर शुभेच्छा मॅचसाठी. That's the news from the toss box. Toss won by team Jagriti 11 RCC Raya and they elected to bowl first. बॅटिंग साठी जय ब्राह्मणदेव भाटाळ्याला आमंत्रित केलंय. कुठेही जाऊ नका मंडळी. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळ्याचा आनंद घेत रहा आणि सोडले रहा ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह आणि कोंडेरीकर चषकासोबत. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. अंपायरचा ग्रीन सिग्नल, गेम ऑनचा इशारा. मापक असं लक्ष डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. लक्ष जरी मापक असलं तरी गोलंदाजी धारदार व्हायला हवी, कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं कोई लक्ष्य मनुष्य से बडा नाही, हारा वही जो मैदान में लढा नाही. जर तुम्ही लढणार नाही तर तुम्ही जिंकणार नाही, आणि जिंकायचं आहे तर लढावं लागेल. हा ट्रॅकर तिखट बाउन्सर, नॅस्टी बाउन्सर, नाकाजवळून टेनिस बॉलचा अगदी सुगंध दरवळला असेल फलंदाजाच्या. हीच तर खासियत आहे या खेळपट्टीची. कॉन्क्रीट विकेट म्हटलं तर कधी चेंडू अनपेक्षितरित्या उसळी घेईल किंवा कधी खाली राहील याचा फलंदाजांना अनुमान लावणं थोडं कठीणच आहे, आणि तेच अनुमान लावताना बॅटरला नॅस्टी बाउन्सर थेट विकेट किपरच्या हातात. टॉस झालाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल प्राप्त केली जाते. धावफलकाचा श्रीगणेश अखेर या सिंगलने झालेला आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये. यानंतर पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांच्या विरोधामध्ये जागृती 11 RCC राया ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
फास्ट सुंदर आणि नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं. एक दर्जेदार क्रिकेट टुर्नामेंट मी म्हणेन. प्रत्येक संघ नायकानं या स्पर्धेचं कौतुक केलंय. कारण ज्या प्रकारे तुम्ही पाहतात अगदी ब्लॅक स्क्रीनवरती मागे बहुतांश वेळी 99% आपण पाहत आहोत जे स्पॉन्सर्स असतात त्यांचे कटआउट लागलेले असतात. पण या स्पर्धेने हिंदुत्व जपलंय आणि अखंड हिंदुस्थानाचं राध्य दैवत शिवछत्रपती आणि शंभू राजांचे कटआउट तुम्हाला मागे पाहायला मिळेल. पंच काहीतरी दर्शवतात की मला वाटतं पायांना लागून गेला होता की काय बॉल. येस, बॅटशी कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या विजन मध्ये बॉल फिल्डर धावतात. त्यांचा आवाकाचा बाहेर चेंडू सीमा पलीकडे. कोंडेरीकर चौकार. सेवक आहेत मैदानावर. त्यांना थोडी रिक्वेस्ट आहे की आपण ऍक्टिव्ह राहा. बॉल गेल्यावरती तो लगेच विदिन अ सेकंड अवेलेबल करायचा. बॉल नवीन ना. येस, स्पर्धेचा नियम आहे कोणत्याही क्षणी चेंडू फुटला, भिजला, खराब झाला, हरवला त्या जागी तुम्हाला नवीन बॉल देण्यात येईल. कौशल क्रिएशन भिवंडी आमचे सुभाषी धुमाळ यांचे स्कोरबुक तुम्हाला सध्या पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत आणि लोकप्रिय स्पर्धांमध्ये त्यांचे हे सुटसुटीत आणि नीटनेटके स्कोरबुक आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. कौतुक आहे सुभाष सर तुमचं देखील. कारण इतके सुंदर नीटनेटके आणि सुसज्ज स्कोरबुक तुम्ही बनवलेले आहेत. आणि आज समालोचक असू द्या किंवा स्कोरर असू द्या दोघांनाही त्याचा फायदा होतो. पण सध्या फायदा बॅटरनं करून घेतलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. येस, मी उल्लेख केला की कौशल क्रिएशन भिवंडी सुभाषी धुमाळ यांच्या माध्यमातून हे स्कोरबुक आपण पाहतात. महाराष्ट्रातील अनेक नामवंत आणि लोकप्रिय स्पर्धांमध्ये हे स्कोरबुक वापरले जातात. सुसज्ज आणि नीटनेटे स्कोरबुक आहेत. तुम्हाला जर हवे असतील तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. फार सुंदर, ज्याचा फायदा अगदी स्कोररला देखील होतोय, समालोचकाला देखील होतोय. त्यांचं कौतुक आहे. दोन चौकार आले लास्ट 2 बॉलवरती. पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 ऑन बोर्ड. 18 बॉल आणि आता 20 ची गरज आहे या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. बरं तयार. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न होता. अर्ली बॅट स्विंग आणि तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली जाते. फायनली स्कोर डबल डिजिट मॅजिक फिगर मध्ये 10 धावा धाव पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅच नंबर 3 सेकंड राउंड फर्स्ट मॅच. कोंडेरीकर चषक आणि कोंडेरीकर चषकामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना दुसऱ्या दिवसातील आपण पाहत आहोत. तो अर्थातच मायू 11 धामणगाव आणि भूमी 11 कुंदे या दोन संघांमध्ये. पुढील लढत जय ब्राह्मणदेव भाटवाळे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल. जागृती 11 RCC राया. मजा येईल त्या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला भिरकावून दिलाय, पाठवलाय. फाईन लेग, लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या मधोमध सीमा रेषा पलीकडे. पंचांचा इशारा. येस, इट्स अ बिग हिट, मॅक्सिमम सिक्सर. अरे राम जी ने मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला ऑन साइडला. यावेळेस देखील आपण पाहतो त्याच रिजन मध्ये, पण यापूर्वी डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता आणि आता धन धन करत चेंडू सीमा पलीकडे. 6 नंतर येतोय 4 आणि आता मात्र या चौकारने इक्वेशन सोपं झालंय. धावा झाला धावपटलावरती त्या एकंदरीत 20 करायच्यात, आता फक्त 9.
फक्त आणि फक्त 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मायू 11 धामणगाव संघाला विजयासाठी एकतर्फा डॉमिनेशन या मॅच मध्ये मी म्हणेन पहिल्या 2 ओव्हरवरती वर्चस्व प्रस्थापित केलं जरूर, पण त्यानंतर जर अगदी आपण पाहिलं तर पूर्णपणे गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि आता फलंदाज देखील आक्रमकरित्या अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ केला यावेळेस कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवतोय की काय चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकावरती दिली दस्तक. समालोचन कक्षाला सलामी ठोकणारा षटकार. What a shot was that. 3 धावांची फक्त आता गरज आहे. सामना लवकर संपवण्याची जणू काही घाई झाली की काय फलंदाजाला देखील. बराच का चेंडू हवेमध्ये होता, कॅच देखील तिकडे ड्रॉप करण्यात आली आहे. सिंगल मिळेल आणि आता विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. पूर्णपणे सामना आपल्या मुठीत आणलाय, आपल्या ताब्यात आणलाय. या मॅच वरती आपली पकड मजबूत निर्माण केलेली आहे ती मायू 11 धामणगाव या संघाने. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह ऑनलाईन जे प्रेक्षक जोडले गेलेत ते थोडे आता कंटाळलेत, कारण एकतर्फा सामना झालेला आहे. एकतर्फा मॅचेस आणि एकतर्फा प्रेम कोणालाही आवडत नाही. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 27 ऑन बोर्ड. 12 बॉल 2 ची गरज. 12 बॉल आणि विजयासाठी करायच्या धावा 2. अप्पू आपण तयार राहा, लगेचच मैदानाचा ताबा आपल्याला घ्यायचा, लक्षात ठेवा. सर थोडं फास्ट मॅच ऑन करा आपण. लेफ्टी बॅटर सध्या स्ट्रायकर एंड वरती आल्या. उद्या 2 धावांची गरज आहे. 12 बॉल 2 चेसिंग कंपल्सरी. सो या 2 धावा कराव्या लागतील. 2 नाही तुम्ही 6 किंवा 4 घ्या आणि पंचांचा इशारा आलाय. या 6 धावा मिळतात. सामना संपला. मॅच फिनिश. सामना 1